ब्लॉग खूप जबरदस्त होणार आहे. अरे गप्प नाही, अरे गप्प नाही. गाईज, स्वागत आहे तुमच्या आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. एक जबरदस्त ट्रिप निघाली आहे स्पेशल सागर भाऊच्या आणि फायज भाऊच्या बर्थडे निमित्त. आम्ही चाललो आहे आज एका विशेष जागेवर सापुताऱ्याला. तर करूया एन्जॉय हा आमचा शॉर्ट ट्रिप सापुतारा. क्रॉसिंग लागलेलं आहे गाईज. आम्ही इथं अटकून पडलेलं आहे. आम्हाला पुढे जायचं इथं पूर्ण जाम लागलेला आहे. इथे दिसते का तुम्हाला रेल्वे? याच्यामध्ये निघाली रेल्वे. ए निघाली सागर रेल्वे. चल रे बस. काहीच काही नाही. जाता जाता आम्हाला हा एक स्पॉट भेटला. खूप खाली खाली वाटलं आम्हाला. इथं येऊन लद्दाखची आठवण आली. रँचोच्या गावाची आठवण आली म्हणून आम्ही इथं फोटोशूट साठी थांबलो होतो. आणि हे बाई इथं चालू आहे आमचा अशा प्रकारचा फोटोशूट. शुभ सागर भाऊंचा असा फायाज भाऊ तुम्ही प्रत्येक ब्लॉग मध्ये यांना नुसतं मोबाईलवरच पाहिला असेल. आणि गणेश मोरे तिकडे. सो लेट्स ओके. आमचा इथला फोटोशूट कम्प्लीट झालाय. आता आम्ही निघत आहे. नेक्स्ट स्पॉट जो आमचा सापुतारा आहे गाईज. गाईज आता आम्ही इथं जेवणासाठी थांबलो आहे. लाजीच मटन भाकरी. पण आम्ही मटन बिटन नाही, व्हेज खाणार. हो अशा प्रकारे जेवण वगैरे आमचं झालेलं आहे. आणि आता आम्ही निघालो आहे. सो गाईज ऍट द रेट सापुतारा. गाईज ही आहे सापुताऱ्याची सगळ्यात काय बोलता व्हायरल स्पॉट. तिथं सर्व लोक फोटोज आणि सेल्फीज काढतात. पाठीमागे तिथं झील आहे. त्या झील मध्ये सगळं स्विमिंग काय म्हणतात बोटिंग करतात. आणि तिथं रोपवे. तर आता रोपवे मध्ये जाणार आहे आम्ही सर्वजण. व्ह्यूज बघा तुम्ही. काय बघा? व्ह्यूज व्ह्यू बघा भाऊ तुम्ही परत एकदा सागर भाऊच्या म्हणण्याने. फायनली आता आम्ही इथला पूर्ण एक्सप्लोर केलेला आहे. आता आम्ही चाललो रोप वे मध्ये. तर बघूया तुम्हाला नजारा दाखवतो वरतून खालचा. सो गाईज हे बघा आम्ही उत्सव उभे इथं. आणि आता आमचे एक तास बसायला लावलंय. वेटिंग आहे. 1 तासाची वेटिंग दिलेली आहे. عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة يا اخي आता आम्ही बसलोय रोपवेच्या लाईनीसाठी. आतमध्ये इथं रोपवे आहे आणि खूप गर्दी आहे जबरदस्त. कारण की आज रविवार आहे. विचार करतो गाईज तो आम्ही फायनली रोपवे मध्ये बसलेलो आहे. तिथे व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं म्हणून आम्ही रोपवे मध्ये बसून व्हिडिओ काढतोय. आणि आता जी काय आमची फाटली आहे बाई काही सांगता येत नाही. आणि मागच्या वेळेस आलतो ना ज्यावेळेस आम्ही इथे गप्पा बसणार इथं आम्ही कार चालवलं बाईक चालवलं आज आम्ही त्याच्याच वरती इतका वरती त्रास होत आहे आम्हाला. भारी वाटतंय. आपण जस्ट आता ना त्या रोडला होतो. रोड बघू शकते. बापरे खाली बघायला भीती वाटते. मला मोबाईल काढायला भीती वाटते.
सो आमच्या पाठीमागे पण 2 आहे अजून आणि हा तिसरा आहे. हा पहिला आहे ते 2 आणि तिसरा आहे. गाईज फायनली आमची रोपवे राईड कम्प्लीट झालेली आहे आणि डेंजरस राईड मी म्हणू शकते, पण एकदम एंटरटेनमेंट पण होती. मस्त मजा आली गाईज, भारी. आता आम्ही चाललोय नेक्स्ट पॉइंट बोटिंगला जायचं सागर. ओके तर आता आम्ही चाललोय बोटिंगला, तर भेटूया तिथं बोटिंगच्या ठिकाणी. लेट्स बाय. सो गाईज फायनली आता आम्ही सापुताराचा एक पूर्ण स्पॉट एक्सप्लोर केलेला आहे. इथं रोपवे खेळलो, इथं खूप काही फोटोशूट्स वगैरे झाले. आता आम्ही निघतोय, खाली जातोय. वरती आलो होतो, आता खाली जातोय. आता खाली जाऊन बघू काय काय बाकी ऍडव्हेंचर आमचा. जाऊन आम्हाला संध्याकाळी 2 बर्थडे पण सेलिब्रेट करायचे, तर करूया सेलिब्रेशन आपण या सापुतारा शॉर्ट ट्रिप. So guys, हा आहे बोटिंग पॉइंट्स. बोटिंग. So let's play on the boatings. आम्ही रेडी झालो आहे, लाईफ जॅकेट वगैरे टाकू आणि आम्ही चाललोय जस्ट बोर्डिंगला. रेडी टू फ्लाय ब्रो. काय तुझं काय महत्व आहे का याच्यामध्ये? काय तुला म्हणायचंय का याच्यात? काय म्हणू? काय नाही म्हटला तो, काहीतरी म्हटला तो. आपल्यामध्ये या ठिकाणी काही मनोगत जाहीर करतो मी. खूप सुंदरसा टाइम भेटलेला आहे मित्रांसोबत. तर एक गणेश मोरे म्हणजे गण्या भाऊ हे आता एक शायरी म्हणणार आहे. प्लीज सर तुम्ही म्हणा. ये समंदर की लहरे किनारे पे ठहरी. जोरात म्हणा. ये समंदर की लहरे किनारे पे ठहरी. बस होतं काहीतरी आठवण. मग काय हे काय होतं? फायनली आमचा पूर्ण झील एक्सप्लोअर झालेली आहे आणि आता आम्ही वापस आमच्या स्पॉटला आलो आहे. हे मजा आली गाईच? हे मजा आली का? तो गाईज फायनली आमचं बोटिंग पण झालेली आहे. आता आम्ही वापस बॅक निघतोय आणि आता वाजले 6:30. अजून अंधार नाही पडला. बोटिंग व्हॅनला विथ आईस्क्रीम. बोटिंग शॉपिंग पण आम्ही कम्प्लीट केली आहे. बस झालाय. रात्री फायनल आमचा डिनर होत आहे. रात्री 11:30 वाजता आम्ही शिर्डीमध्ये पोहोचलोय आणि आता डिनर करत आहे. मटन भाकरी. ट्रिप बर्थडे निमित्त निघाली होती आणि आम्ही बर्थडे करायचंच विसरलो. हरवला होता, सापडला. बाई स्वागत आहे तुमचं नैनिताल मध्ये. गाईज आम्ही आमची पहिली लोकेशन सापडलेली आहे. हे प्रायव्हेट आयलंड घेतलंय आमच्या बापाने. प्रायव्हेट आयलंड बुक केलाय त्यांनी. मुलीला उभं झालोय, मानाचं ऊन आहे. विचार केला पाऊस पडलेला. पाऊस उन्हात आणत आलोय. उन्हाने चेहरा काळा पडलाय, डल झालाय पूर्ण. समोर पॅराग्लायडिंग चालू एकदम जबरदस्त.
हो शोभू तीन आहे पुढे दोन अरे अच्छा हे काही कचरा आहे दिसतो इथं पहिला शपथ आहे इकडून मी निघतोय खूप मजा येते आपल्या मित्रांसोबत मस्त पैकी बोटिंग करताना 2 जण पॅन्डल मारताना आणि 2 जण फुल चिल करताना काय तर मजा येते तो बंट्याने आला ना बंट्या घे बंट्या घे तू नको येऊ आता